पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती अ ब कड अतिक्रमण अनधिकृत बांधकाम निष्कर्ष करण्याकामी मनुष्यबळ यंत्रसामुग्री वाहने पूर्णकामी निविदा मागण्याबाबत हा गोषवारा आपल्याकडे आलेला आहे. पण या गोषवारामध्ये अनेक चुका आहेत आणि अनेक या गोष्टीबद्दल जे लिहिलेलं आहे ते चुकीची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे असं मी विरोधी पक्ष नेता या नात्याने सांगतो. कोणकोणते ते आपण सांगतो बघा. एकीकडे ठेकेदार आपल्याला सांगतोय 25/3/2025च्या निर्णयानुसार का 6/1/2025 रोजी शासनाचा निर्णय झालेला का 3% हे कामगारांना द्यायला पाहिजे. हा म्हणजे आपली चूक दाखवतोय तो अधिकाऱ्यांची चूक दाखवतोय आणि त्याच्यामध्ये आपण त्याला 2-3 वेळा आपण प्रस्ताव वाढून दिलेला आहे. त्याच्या मुदतीचा प्रस्ताव वाढून दिलेला आहे. पण खरी परिस्थिती पाहता सर 30/11/2027 पर्यंत त्या टेंडरची त्या निविद्याची त्या टेंडरची ही आहे मुदत आहे. मग ती मुदत असताना आपण 24-25 25-26 ही मुदतवाढ कशा प्रकारे दिली हा एक माझा असलेला प्रश्न लिहून घ्या. तर एखाद्या वर्क ऑर्डरमध्ये कालावधी 2027 असेल मग त्याला मुदतवाढ का दिली, करारनामामध्ये तुम्ही का लिहिलं नाही हे त्याच्यामध्ये लिहिण्यात यावी. दुसरी विषय आहे माझं का आपण इथं मनुष्यबळांचं लिहिलं आहे 30,000 प्रति व्यक्ती 175 कर्मचारी गुणिले 12. साहेब याच्यामध्ये जर पाहिलं 12 महिने कर्मचारी काम करतात का तर उत्तर नाही. एका महिन्याला आपण मी मॅक्झिमम लेबर कायद्यानुसार 26 दिवस कर्मचारी काम करतोय. 26 दिवसाचं द्यायला पाहिजे होतं. त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करायला पाहिजे होते. पण आपण 30 दिवसाचं कॅल्क्युलेशन करून केलेलं आहे. याची जर आकडेवारी पाहिली तर. दुसरी गोष्ट आपण पाहिलं मशिनरीबद्दल 9,60,00,000 रुपये 12 महिन्याचे आणि त्याच्या मागच्या बिलाचे आम्ही तफावत पाहिली 20-20 तास काम केलं मशिनरीने. अहो रात्री काम अनधिकृत बांधकामाचं करता येतो का हे सुद्धा त्याच्यामध्ये दाखवलेलं का अशा प्रकारे मशिनरी उपयोग केलेला आहे. ह्यात जर मशिनरी तुम्हाला उपयोग करायच्या असत्या आताच आपण नाले सफाईचं काम दिलंय त्यावेळी नाले सफाईचं काम त्याच्यामध्ये सुद्धा मशिनरीचे होते. मशिनरी डंपर भाड्याने या सुद्धा त्याला दिवसाबाईज प्रमाणे आपण टेंडरमध्ये क्लॉज होते ते का वापरण्यात आले. आपण आताच आमचे नगरसेवक प्रवीणजी पाटील बोलले तेही सुद्धा तेच बोलले का जेणेकरून आपण ड्रायब्रिजचं काम एकाला दिलेलं आहे त्याच्याकडनं का ते उचलून घेतले. अशा पद्धतीने तफावत हे केले ना साहेब. याचा आपण कालावधी दिला डायरेक्टली 3 वर्ष 15,90,00,000 47,70,00,000 म्हणजे जवळ जीएसटी केला 50-60 लाख कोटीवर हा काम जाणार आहे. म्हणून आणखी त्याच्यामध्ये आणखी मला तफावत काय दिसली ते सांगतो. वाहन चालक 11 दाखवलेत. तुम्ही सांगा एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जेसीबी डंपर काय ॲड्रा बोला ना तुम्ही काय बोलत ते आतोडाला काय बोललं हॅमर 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 ब्रेकर घ्या ब्रेकर. ह्या ठेकेदाराने त्या जेसीबीचा ऑपरेटर सहित त्या भाडा असतोय नवीन देणार 11 लोकांना. हे कर्मचारी कुठे वापरणार ड्रायव्हर. ह्या 11चं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर जवळजवळ 1,20,00,000 रुपये आपले जातात. म्हणजे कोणाच्या खिशात जातात ते. अशा प्रकारे गोषवारा खूप मोठ्या चुकीच्या पद्धतीने आपण केलेला आहे. हा गोषवारा रद्द करावा. माझ्या माहितीप्रमाणे आता जे सन्माननीय सदस्य परेशजी ठाकूर साहेब बोलले का आपण विशेष सभा घेऊ. माझ्या माहितीप्रमाणे विशेष सभेला मंजुरी देता येत नाहीये या विषयावर. यासाठी पुढच्या सभेला हा याचा गोषवारा चेंज करून किंवा याच्यामध्ये अटी शर्ती कमी करून आपण हा गोषवारा शुद्ध पत्रक करून आपण पुन्हा महासभेमध्ये ठेवावा अशी मी सभागृहाला विनंती करतो आणि थांबतो.